नमस्कार. आपण आता पाहूया NAD+ म्हणजे निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे आहे तरी काय? हे आहे एक पेशीमध्ये आढळणारा कोएन्झाइम. हा घटक किंवा रेणू आपली ऊर्जा निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे. म्हणजे बॉडीमध्ये जे मायक्रोकॉन्ड्रियामध्ये ATP जनरेशन होतात त्याच्यासाठी हा घटक खूप म्हणजे B3 हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच DNA ची दुरुस्ती किंवा पेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक हा NAD+ आहे. वाढत्या वयामुळे किंवा स्ट्रेसमुळे, फिजिकल स्ट्रेस असो किंवा मेंटल स्ट्रेस असो, NAD+ ची पातळी कमी कमी होत जाते, ज्यामुळे आपल्याला खूप लवकर थकवा येणे किंवा वयासंबंधित समस्या उद्भवू लागतात. आता ह्या घटक NAD+ घटक ह्याचे आपल्याला काय फायदे आहेत? जर आपण हा योग्य प्रमाणात घेतला तर आपल्याला हा दीर्घायुष्य बनवतो. एज रिलेटेड जी प्रक्रिया आहे म्हणजे अँटी एजिंगसाठी हा खूप मदत करतो. ह्यामुळे आपली ऊर्जा वाढते, एनर्जी लेवल चांगली राहते, सेल्युलर फंक्शन चांगलं राहतं, मेंदूचे कार्य चांगले राहते, मेंदूचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते. इवन अल्झायमर्स किंवा स्लो लर्निंग ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये हे खूप उपयुक्त आहे. यामुळे स्नायूंचे कार्य वाढते, कार्य सुधारते, मसल पॉवर वाढते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युन सिस्टीम चांगली होते, त्वचेचे आरोग्य चांगले राहते. फॉर स्किन कंप्लेंटसुद्धा NAD खूप उपयुक्त आहे. जस्ट टू समराईज, ह्याचे बेनिफिट्स: हा एनर्जी अँड सेल्युलर फंक्शन्स चांगलं करतो, ब्रेन हेल्थ अँड मेंटल क्लॅरिटीसाठी खूप उपयुक्त आहे, ॲडिक्शन रिकव्हरी ज्यांच्यामध्ये अल्कोहोल विड्रॉल सिम्टम्स आहेत किंवा स्मोकिंग विड्रॉल सिम्टम्स येतात आणि परत ते ॲडिक्शनला वळतात, अशा पेशंटसाठी तर हे NAD खूप उपयुक्त आहे. प्लस DNA रिपेअर अँड सेल्युलर हेल्थसाठी, ज्यांच्यामध्ये इम्युन सिस्टीम कमी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ही थेरपी अत्यंत लाभदायी आहे. थोडंसं परत डिटेलमध्ये सांगते. NAD आपल्या मायट्रोकॉन्ड्रियल हेल्थसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे आपल्या पेशींमध्ये जे मायट्रोकॉन्ड्रिया आहेत जिथे ATP प्रोडक्शन होतं, हे ATP जेवढं चांगलं किंवा मायट्रोकॉन्ड्रिया आपले जेवढे चांगले तेवढं आपलं एज चांगलं, म्हणजे एजिंग प्रोसेस आहे ती चांगली, म्हणजे अँटी एजिंगसाठी खूप चांगलं. हे आपलं मसल फंक्शन बूस्ट करतं, मसल्सची पॉवर वाढवतं, प्लस मसल स्टेम सेल क्वालिटी वाढवतं. ज्यांच्यामध्ये न्यूरो डिजनरेटिव्ह कंडिशन्स आहेत, अल्झायमर्स, पार्किन्सन्स किंवा ब्रेन ॲट्रोपी वगैरे ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये हे न्यूरॉन्स हेल्दी ठेवण्यामध्ये मदत करतं. अल्झायमर्सचे बायोमार्कर्स आहेत ते कमी करतं. हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतं आणि तिथले न्यूरॉन्सला हेल्प आउट करू शकतं. यामुळे आर्टेरियल स्टिफनेससुद्धा कमी होतो. ज्यांच्यामध्ये आर्टेरियल स्टिनोसिस आहे किंवा हार्ट रिलेटेड कंप्लेंट्स आहेत, ब्लॉक्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा NAD खूप उपयुक्त आहे. ज्यांना ॲडिक्शन्स आहेत, अल्कोहोल, ड्रग्स किंवा स्मोकिंग, त्यांच्यामध्ये हे क्रेविंग कमी करतं, क्रेविंग स्कोअर कमी करतं, एन्झायटी, डिप्रेशन कमी करतं आणि ॲडिक्शन सोडण्यासाठी मदत करतं, विड्रॉल सिम्टम्स कमी करतं. ह्यामध्ये जे एन्झाईम आहे PARP1 हे आपल्या DNA रिपेअर ॲक्टिव्हिटीसाठी खूप उपयुक्त आहे. ह्या DNA रिपेअरसाठी आपल्याला जे प्रोटीन्स लागतात, सिरटुइन्स, SIRT1 किंवा 6-7, हे NAD मेंटेन करून आपली जिनोमिक स्टॅबिलिटी वाढवतं. ह्याच प्रकारे हे आपलं सेल्युलर
फंक्शन वाढवतं, सेल्युलर अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी वाढवतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे जे आपले फ्री रॅडिकल्स किंवा ब्लॉकेजेस होतात, हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस NAD कमी करतं. म्हणजेच काय, एंड रिझल्ट हे आपलं एनर्जी लेवल इम्प्रूव्ह करतं, कॉग्नेटिव्ह फंक्शन्स इम्प्रूव्ह करतं आणि मेटॅबॉलिक हेल्थ आपली चांगली राहते. तर हे कशा प्रकारे आपल्याला घेता येतं? सबक्युटेनियस, इंट्रामस्क्युलर, IV आणि ओरल म्हणजे टॅब्लेटच्या स्वरूपात. 20 mg to 100 mg आपण सबक्यूट देऊ शकतो. त्याच्यानंतर इंट्रामस्क्युलर देऊ शकतो, सलाईनद्वारे देऊ शकतो 500 to 1000 mg, ज्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. ओरल टॅब्लेटसुद्धा आहेत, 50 mg to 500 mg पर्यंत ओरल टॅब्लेटसुद्धा मिळू शकतात. आता ह्याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत? ज्यावेळेस आपण इंजेक्शन देतो किंवा IV लावतो त्या ठिकाणी थोडंसं दुखू शकतं, म्हणजे इंजेक्शन साईट सोडनेस म्हणू शकता, हेडेक, नॉझिया, डिझीनेस, टायर्डनेस, हे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे डोकेदुखी, मळमळ होणे, थोडंसं चक्कर वाटणे किंवा थकवा वाटणे, हे साधारण एक 24 तासात हे साईड इफेक्ट्स विदाऊट एनी मेडिसिन्स कमी होतात किंवा बंद होतात. कॉन्ट्रा इंडिकेशन्स, आता हे कोणाला द्यायचं नाही आहे. ज्यांना ॲलर्जी आहे ह्या मेडिसिनची किंवा ज्यांना सिव्हिअर लिव्हर किंवा किडनी डिसीज आहे, कॅन्सरची हिस्ट्री आहे, ते पेशंट प्रेग्नंट आहे किंवा ब्रेस्ट फीडिंग आहे, त्या व्यक्तीला काही ब्लीडिंग डिसऑर्डर्स आहेत किंवा लहान मुलं, हे 25 वर्षाच्या पुढील व्यक्तीला आपण सजेस्ट करतो. तर अशा प्रकारे आपण ज्यांना क्रॉनिक फटीग आहे, क्रॉनिक फटीग कशामुळेही येऊ शकतो, एज रिलेटेड येऊ शकतो, इम्युन सिस्टम लो असेल तर होऊ शकतो किंवा एखाद्या क्रॉनिक इलनेसमुळे पण येऊ शकतो. हे एक अँटी एजिंग म्हणून आपण मेडिसिन वापरू शकतो. ज्यांना विड्रॉल सिम्पटम्स आहेत, क्रॉनिक ओपॉइड किंवा अल्कोहोल किंवा स्मोकिंग ॲब्यूजमुळे, त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे हे NAD खूप उपयुक्त असणारा B3 आपला घटक आहे, जो अँटी एजिंगमध्ये सध्या रिसर्चसाठी नंबर 1 मध्ये आहे आणि खूप चांगले रिझल्ट्स देतो आहे. पेशंटच्या हेल्थ कंडिशन प्रमाणे त्याचा डोस ठरवला जातो. IV मेडिकेशन सर्वात फास्ट ॲक्ट होते. साधारण एका IV सेटिंगसाठी 6,000 ते 15,000 पर्यंत खर्च येतो, डिपेंड्स अपॉन द डोसेज. थँक्यू. ह्याबद्दल अधिक काही माहिती असेल तर जरूर संपर्क करावा.